पद्धतीने शब्द कसं वाचायचे ते आपण शिकणार आहोत। एटी ॲट, एटी म्हणजे काय? ॲट। मग ॲट या शब्दाला जर आपण बी बरोबर लावला म्हणजे बी म्हणजे काय? ब। बी म्हणजे ब, ब ॲट ब ॲट। सी, सी म्हणजे क, सी म्हणजे क, सी म्हणजे क, क ॲट कॅट, क ॲट कॅट। आर म्हणजे र, र ॲट रॅट, म, म ॲट मॅट। एच, एच म्हणजे ह, ह ॲट हॅट। टी, टी ए टी कॅट, पी, पी ए टी एस स, स ॲट हे शब्द पुढचे तुम्ही असं लिहून वाचन करायचं आहे। पुढं एन ॲन, एन ॲन, म, एम म्हणजे म, म ॲन मॅन, व्हेरी गुड। पी, पी ए एन पॅन। बी, बी म्हणजे ब, ब ॲन बॅन। आता पुढचा शब्द वाचून दाखवा। डी, डी ए एन आर र, र ॲन रॅन। टी, टी ए एन एफ, एफ ए एन सी। क, क सी ए एन कॅन, व्हेरी गुड। ए जी एफ, ए जी एफ। टी ए जी टी ए जी बघा। बी, बी म्हणजे ब, बी म्हणजे ब, बी ए जी बॅग, बी ए जी बॅग। एम ए जी मॅन, एम ए जी मॅन। एन ए जी आर ए जी जे ए जी एस ए जी सॅड। आता यू एन अन, यू एन अन। बी म्हणजे ब, बी यू एन बन, बी यू एन बी यू एन बन। एफ, एफ यू एन फन, व्हेरी गुड, एफ यू एन जी, जी यू एन गन, जी यू एन एन, एन म्हणजे न, एन यू एन नन, एन यू एन नन। एन म्हणजे न आणि मग परत अन आहे म्हणून काय आलं इथं? नन। आर म्हणजे आर यू एन असे शब्द पुढचे तुम्ही वाचायचे आणि लिहायचे। युजी अग, युजी अग, युजी काय म्हणजे अग। मग डी